സംസ്ഥാന സമ്മേളന പ്രഖ്യാപനം നടത്തുന്ന ഈ സമ്മേളനത്തിന്റെ ഉദ്ഘാടനം നിർവഹിക്കുന്നത് മൗലാന താഹിർ മദനി സാഹിബാണ്. Maulana Tahir Madani is a prominent Islamic scholar. He is former General Secretary of Rashtriya Ulama Council. He is serving as a director of Jamiat al-Falah, a renowned Islamic higher education institution in Uttar Pradesh. He is also serving as a state secretary of Jamaat-e-Islami, Uttar Pradesh East Zone. Maulana played a leading role in organizing anti-CAA campaign in Uttar Pradesh, and he was jailed on charges of sedition and other offences. We proudly invite Maulana Tahir Madani to inaugurate this wonderful gathering on behalf of Solidarity Youth Movement, Kerala. Bismillahirrahmanirrahim. Innal hamdalillah nahmaduhu wa nasta'inuhu wa nu'minu bihi wa natawakkalu alayhi. ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل وسلم وبارك وأنعم على عبدك ورسولك ونبيك محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد أرسلنا رسلنا بالبينات وأنزلنا معهم الكتاب والميزان ليقوم الناس بالقسط وأنزلنا الحديد فيه بأس شديد ومنافع للناس وليعلم الله من ينصره ورسله بالغيب إن الله قوي عزيز. मोहतरम अमीर हल्का जमात इस्लामी केरला, मोहतरम मुआविन अमीर हल्का जमात के दीगर जिम्मेदारान, सोलिडरिटी मूवमेंट के प्रेसिडेंट जनाब नहास माला साहब और दूसरे जिम्मेदारान, दाइस पे बैठे हुए मुअज़्ज़ज़ मेहमानान गिरामी कद्र, बुजुर्गों, भाइयों, मोहतरम माओ और बहनों, मेरे लिए ये बड़ी खुशी, सआदत और मसरत की बात है कि आज आपके दरमियान एक ऐसे मौके पर हाजिर होने की सआदत मिली जब सोलिडरिटी की एक बड़ी अजीम कॉन्फ्रेंस के डिक्लेरेशन का ये इजलास यहाँ मुनक़िद हो रहा है। मैं इस इलाके में जो बहुत कदीम इलाका है जहाँ इस्लाम की रोशनी पहली सदी में पहुंची, आकर के अपने आप को बहुत ही खुशनसीब महसूस कर रहा हूँ। यहाँ की एक तारीख है, यहाँ की एक हिस्ट्री है और उसके नक़ूश बहुत ही लाजवाल हैं जो कभी मिट नहीं सकते हैं। ये जो मालाबार का इलाका है, इस इलाके की शोहरत बहुत दूर दूर तक है। इस्लाम यहाँ पहली सदी में पहुंचा। शमाली हिंदुस्तान में तो इस्लाम बहुत बाद में आया है, लेकिन जुनूब की इस सरजमीन पर तो खुलफाए राशिदीन के ज़माने ही में इस्लाम की रोशनी पहुंच गई थी। इस लिहाज से ये बड़ा तारीख़ी इलाका है, बड़ी तारीख़ी जगह है और इसके कारनामे बहुत नुमायां हैं। बुजुर्गों, भाइयों, अजीज नौजवानों और ख़वातीन इस्लाम, इस वक्त हमारा मुल्क जिस इंतहाई अहम मोड़ पर खड़ा है, उसकी नज़ाकत का एहसास हम सबको करना चाहिए, उसे महसूस करना चाहिए और उसकी रोशनी में अपना किरदार अदा करने के लिए हमें आगे बढ़ना चाहिए। हिंदुस्तान एक अजीम मुल्क है,
एक बहुत बड़ी जमहूरियत है, एक बहुत बड़ी डेमोक्रेसी है जिसकी आबादी बहुत ज्यादा है और यहाँ मुख्तलिफ मज़ाहिब के लोग सदियों से रहते हैं, मिलजुल के रहते हैं, भाईचारा है, आपस में एक दूसरे से अच्छे ताल्लुकात हैं और हमारी एक तारीख है, हमारी एक हिस्ट्री है कि किस तरह से यहाँ के रहने वाले तमाम लोगों ने कंधे से कंधा मिलाकर मुल्क को आगे बढ़ाने में अपना कंट्रीब्यूशन पेश किया और अपना रोल अदा किया। जब अंग्रेजी साम्राज्य यहाँ कायम हुआ तो उसके खिलाफ सब ने मिलकर के आजादी की लड़ाई लड़ी जो बरसों जारी रही और बहुत कुर्बानियां दी हमारे बुजुर्गों ने और बिलाखिर मुल्क आजाद हुआ। मुल्क का एक कॉन्स्टिट्यूशन बना, एक दस्तूर बना, एक संविधान बना और ये संविधान भी बहुत अहम है, बहुत ही यूनिक है। यहाँ रहने वाले तमाम लोगों को ये दस्तूर बराबरी का दर्जा देता है और इस बात की जमानत देता है किसी बुनियाद पर यहाँ कोई भेदभाव नहीं किया जाएगा, कोई इम्तियाजी सुलूक नहीं किया जाएगा किसी के साथ, किसी फर्द के साथ या किसी कम्युनिटी के साथ। यहाँ भाईचारा होगा, यहाँ अमन होगा, यहाँ मोहब्बत होगी, यहाँ प्यार होगा, यहाँ प्रेम होगा और सब लोग मिलकर को यहाँ इस देश को आगे बढ़ाने में अपना अपना हिस्सा अदा करेंगे। लेकिन इस वक्त आप देख रहे हैं कि मुल्क में कुछ ताकतें ऐसी हैं, कुछ फोर्सेस ऐसे हैं जो इस भाईचारे को खत्म करना चाहते हैं, जो इस माहौल को बदलना चाहते हैं, जो दूसरे रुख पर इस मुल्क को ले जाना चाहते हैं। और ये कम्युनल ताकतें, फिरका परस्त ताकतें मुख्तलिफ नामों से संघ परिवार और उसकी ज़ैली तंजीमें आप जानते हैं कि किस तरीके से इस वक्त इस मुल्क के अंदर नफरत, दुश्मनी, अदावत, तासुब और ख़ास तौर से मुसलमानों के खिलाफ जहर फैलाने की कोशिश कर रही हैं। आप जानते हैं अभी चंद रोज पहले हरिद्वार में धर्म संसद थी और उस संसद में स्पीकर ने जिस तरीके से मुसलमानों के कत्लेआम की बात कही है वो इंतहाई हैरतनाक है, इसलिए कि दस्तूर के खिलाफ है, कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है। यहाँ किसी को नफरत फैलाने की इजाजत नहीं है, यहाँ किसी को दुश्मनी फैलाने की इजाजत नहीं है, भाईचारा मुतासिर करने की इजाजत नहीं है। आपने पढ़ा होगा कि एक FIR भी दर्ज हुई है, क्या कार्रवाई होगी ये तो आगे देखा जाएगा, लेकिन इससे आप अंदाजा कर सकते हैं कि किस तरह का माहौल बनाने की कोशिश की जा रही है। ये मुल्क के लिए खतरा है, ये सिर्फ मुसलमानों के लिए खतरा, ये समाज के लिए खतरा है, ये तमाम इंसानों के लिए खतरा है। मुल्क उस वक्त तरक्की करता है जब समाज मजबूत होता है और समाज उस वक्त मजबूत होता है जब यहाँ रहने वाले लोगों के दरमियान मोहब्बत हो, भाईचारा हो और एक दूसरे के लिए मोहब्बत के जज्बात हो। किसी ने बहुत सही कहा है कि हवेली झोपड़ी सबका मुकद्दर फूट जाएगा, हवेली झोपड़ी सबका मुकद्दर फूट जाएगा अगर ये साथ हिंदू मुस्लिमों का छूट जाएगा। दुआ कीजिए कि हम में प्यार के रिश्ते रहें कायम, दुआ कीजिए कि हम में प्यार के रिश्ते रहे कायम। ये रिश्ता टूट जाएगा तो भारत टूट जाएगा, ये रिश्ता टूट जाएगा तो भारत टूट जाएगा। ये मुल्क के लिए एक चैलेंज है, देश के लिए एक चैलेंज है, समाज के लिए एक चैलेंज है। इसलिए इस नाजुक वक्त में ख़ास तौर से जो मुस्लिम यूथ हैं, मुस्लिम नौजवान हैं, उनको अपनी जिम्मेदारियों को समझना चाहिए, उनको अपनी जिम्मेदारियों के ताल्लुक़ से बेदार होना चाहिए और बाशऊर होना चाहिए। इस वक्त बहुत सारे चैलेंजेस हैं
और चैलेंजेस से कभी घबराना नहीं चाहिए। हमारी पूरी तारीख ये बताती है कि हमने हमेशा चैलेंज और इस तरह के मसाइल का सामना किया है और कामयाबी के साथ हम आगे बढ़े। आज पूरी दुनिया में और खुद हमारे मुल्क में भी इस्लामोफोबिया है। इस्लाम को एक डरावनी ताकत की हैसियत से पेश किया जा रहा है, दहशतगर्दी का इल्जाम लगाया जा रहा है। कुरान के बारे में, जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में, मुसलमानों के बारे में एक खास तरह का जहन पैदा कर दिया गया है ज़राए इब्लाग के जरिए से, मीडिया के जरिए से और मुख्तलिफ ज़राए को इस्तेमाल करके। ये हमारे लिए एक चैलेंज है, ये हमारे लिए एक बड़ा मसला है कि हम इस्लाम की सही तस्वीर को पेश करें, कुरान की तालीमात को पेश करें, जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में हम बताएं कि किस तरह से वो रहमतुल लिल आलमीन बनकर के आए थे, सारी दुनिया के लिए रहमत बनकर के आए थे और किस तरीके से उन्होंने इंसानियत को उसका मकाम दिया, औरतों को उनके हुकूक दिए, मजदूरों को उनका हक दिया, समाज के तमाम तबकात को उनका हक दिया। आपने सही मानों में वो कमजोरों के निजात दहिंदा थे, वो सारी दुनिया के लिए रहमत थे। आज दुनिया में जो इंसानी हुकूक की बातें होती हैं, औरतों के एहतराम की बात होती है, मुख्तलिफ समाज के कमज़ोर तबकात के हुकूक की बात होती है, ये उन्हीं तालीमात का नतीजा है। बाहर ये जो दुनिया में आई हुई है, ये सब पौध उन्हीं की लगाई हुई है। ये तारुफ कराना हमारी जिम्मेदारी है, आपकी जिम्मेदारी है, नौजवानों की जिम्मेदारी है, स्कॉलर्स की जिम्मेदारी है, मर्दों की जिम्मेदारी है, ख़वातीन की जिम्मेदारी है। इसी तरह से इस मुल्क के अंदर एक बहुत बड़ा जो चैलेंज है वो ये है कि जो आज़ादी है, जो आज़ादी दस्तूर ने दी है, जो आज़ादी कॉन्स्टिट्यूशन ने दी है, वो आज़ादियाँ सल्ब की जा रही हैं। यहाँ आज़ादी है आप इजहार ख्याल कर सकते हैं, यहाँ आज़ादी है किसी पॉलिसी पर आप तनकीद कर सकते हैं, यहाँ आज़ादी है कि आप कोई तंजीम बना सकते हैं, पुराने तरीके से अपना काम कर सकते हैं। इसकी आज़ादी हमारे दस्तूर ने दी है। लेकिन आज सूरत हाल ये हो गई है कि अगर आप तनकीद करते हैं, अगर आप हुकूमत के ख़िलाफ़ आवाज़ उठाते हैं तो आपके ऊपर झूठे मुकदमात कायम किए जाएंगे, फर्जी मुकदमात किए जाएंगे। आज जेलों में हज़ारों ऐसे नौजवान हैं जो झूठे मुकदमात में फंसाए गए हैं और बरस से जेल की सोबत को वो बर्दाश्त कर रहे हैं। सूरत हाल ये है कि 10 साल गुजरता है, 12 साल गुजरता है, 14 साल गुजरता है, यहाँ तक कि 20 साल गुजरता है और उसके बाद अदालत से फैसला आता है कि इनके ऊपर कोई इल्ज़ाम साबित नहीं हुआ और अदालत उनको बरी करती है, बेकसूर करार देती है। आप बताइए कि ज़िंदगी के 10 साल चले गए कौन लाएगा, ज़िंदगी के 15 साल चले गए कौन लाएगा, ज़िंदगी के 20 साल चले गए कौन लाएगा, ख़ानदान तबाह हो गया, समाज में इमेज ख़राब हो गई, कौन उसको वापस करेगा। तो ये एक बहुत बड़ा चैलेंज है, एक बहुत बड़ा मसला है कि जो बेगुनाह कैदी हैं किस तरह से हम उनका केस लड़ें, उनकी लड़ाई लड़ें, उनके परिवार की देखरेख करें और उनको जेल से छुड़ाने के लिए कोशिश करें। औकाफ का बहुत बड़ा मसला है। आप जानते हैं पूरे मुल्क में न जाने कितनी कीमती औकाफ की जायदादें हैं जो फैली हुई हैं, उसके ऊपर कब्जा है। अगर उनको ठीक से रिहा करा लिया जाए और सही उनका इस्तेमाल हो तो कम्युनिटी की तरक्की के लिए बहुत कुछ काम किया जा सकता है और बहुत हम आगे बढ़ सकते हैं। इसी तरह से एक बहुत बड़ा मसला ये भी है कि सियासी लिहाज से, पॉलिटिकल लिहाज से मुसलमान इस वक्त बेवज़न हो गए हैं, क्योंकि उनके अंदर जो सियासी इत्तेहाद होना चाहिए, बेदारी होनी चाहिए, शऊर होना चाहिए, अवेयरनेस होनी चाहिए, उसकी कमी है। और आप जानते हैं कि सियासी ताकत से बहुत काम होता है और सियासी ताकत से जो महरूम होता है, जिसके पास अपनी क़ियादत नहीं होती है, जिसके पास अपनी लीडरशिप नहीं होती है, तो जमहूरियत में उसके हुकूक महफूज नहीं होते हैं, उनके हुकूक की ज़मानत नहीं दी जा सकती है। आप अगर दूसरों पर भरोसा करेंगे और आप ये चाहेंगे कि वो आपके मसाइल को हल करेंगे तो ऐसा नहीं होता है। न हम नशी न किसी हम सफ़र से मुमकिन है, न हम सफ़र न किसी हम नशी से निकलेगा, हमारे पाँव का कांटा हम ही से निकलेगा।
सियासी ताकत भी पैदा करने की ज़रूरत है, सियासी शऊर भी पैदा करने की ज़रूरत है, ऐसी लीडरशिप पैदा करने की ज़रूरत है जो तमाम मजलूमों के लिए काम करे, तमाम महरूमों के लिए काम करे, सबको इंसाफ दिलाने की कोशिश करे। कुरान मजीद में अल्लाह ताला ने इरशाद फरमाया है सूरह हदीद की आयत नंबर 25 में, लक़द अरसलना रसूलना बिल बैयिनात, हमने अपने रसूलों को वाज़ेह निशानियों के साथ भेजा, वअंज़लना माहुमुल किताब वल मीज़ान, और उनके साथ किताब नाजिल की और मीज़ान यानी शरीयत नाजिल की। मकसद क्या है? लियक़ूमन नासु बिल क़िस्त, ताकि दुनिया के अंदर इंसाफ कायम हो जाए, ताकि समाज के अंदर जस्टिस कायम हो जाए। ये मकसद है रसूलों के आने का, ये मकसद है किताबों के नाजिल करने का, और यही मकसद है उम्मत मुस्लिमा को वजूद में लाने का। इंसाफ कायम करना, जुल्म के खिलाफ आवाज़ उठाना, मजलूमों की मदद करना, महरूमों को उनका हक दिलाने की कोशिश करना, समाज में जो तबकात दबाए गए हैं उनका साथ देना, ये काम है, ये मिशन है उम्मत मुस्लिमा का। फरमाया कि ये रसूल आए, किताबें नाजिल की गई, शरीयत आई ताकि समाज में इंसाफ कायम हो जाए। फरमाया व अंज़लनल हदीद फ़ीहि बासुन शदीद, हमने लोहा भी पैदा किया जिसके अंदर बड़ी ताकत है, सामाने जंग उसी से बनते हैं, वह मनाफ़े लिन्नास, और लोगों के लिए तरह तरह के फ़ायदे हैं। तमद्दुनी ज़िंदगी में लोहा तरह तरह से इस्तेमाल होता है। आप ज़रा सोचिए इस आयत में लोहे का जिक्र क्यों किया गया है? उसकी वजह यह है कि जुल्म को मिटाने के लिए सिर्फ तकरीर से काम नहीं चलता है, सिर्फ नसीहत से काम नहीं चलता है, बल्कि जालिम के खिलाफ ताकत का भी इस्तेमाल करना पड़ता है। मजलूम इकट्ठा होते हैं, महरूम इकट्ठा होते हैं, वो एक ताकत बनाते हैं और जालिमों से टकराते हैं, उसके बाद जुल्म का खात्मा होता है। इसलिए इस आयत में लोहे का भी जिक्र किया गया है। और आगे फरमाया वलियअलमल्लाह मय्यनसुरुहु व रुसुलुहु बिल गैब, अल्लाह ये जानना चाहता है कि गैब में रहते हुए कौन अल्लाह की मदद के लिए तैयार है, कौन रसूलों की मदद के लिए तैयार है, कौन मजलूमों की मदद के लिए तैयार है, कौन इंसाफ कायम करने के लिए तैयार है। और ऐसा नहीं कि अल्लाह ताला आपका मोहताज है, वो तो ये देखना चाहता है कि आप में कौन लोग हैं जो शहादत के रास्ते पे चलने के लिए तैयार हैं, जो कुर्बानी देने के लिए तैयार हैं। वरना इन्नल्लाह कवियुन अजीज, अल्लाह तो बहुत ताकतवर है, बहुत ज़बरदस्त है, उसको किसी की ज़रूरत नहीं है। वो तो ये देखना चाहता है कि आपके अंदर क्या जज्बा है, आपके अंदर क्या ताकत है, आपके अंदर कितना कुर्बानी देने का वलवला है। ये इम्तिहान है, इसके लिए अल्लाह ताला ने ये निज़ाम बनाया है। तो मेरे भाइयों, मेरे बुज़ुर्गों और अज़ीज़ नौजवानों, और ख़ास तौर से सॉलिडेरिटी मूवमेंट के जो वाबस्तगान हैं, उनसे मैं ये कहना चाहता हूँ कि आप अपने मकाम को पहचानिए, अपने मिशन को जानिए, अपनी हैसियत का इदराक कीजिए। आप इसलिए आए हैं ताकि इस समाज के अंदर इंसाफ कायम करें, आप जुल्म को मिटाने के लिए आए हैं। आपकी जिम्मेदारी बहुत है, आप उस लिहाज से अपने आप को तैयार कीजिए, हर मैदान में अपने आप को तैयार कीजिए, ईमानी लिहाज से अपने आप को मजबूत कीजिए, अखलाकी लिहाज से अपने आप को मजबूत कीजिए, किरदार की अजमत अपने अंदर पैदा कीजिए। तालीम और एजुकेशन की फील्ड में आप सबसे आगे बढ़ने की कोशिश कीजिए। तालीम के हर गोशे में, एजुकेशन के हर गोशे में आपकी पहुंच होनी चाहिए और आपको महारत हासिल करना चाहिए। मीडिया के अंदर आपकी दस्तरस हो। आज समाज के अंदर जितनी चीज़ें असरअंदाज होती हैं, उन तमाम चीज़ों के अंदर आपकी महारत और आपका तजर्बा होना चाहिए। हर लिहाज से आप अपने आप को तैयार कीजिए, अपने पैगाम को आम कीजिए, ज़्यादा से ज़्यादा लोगों को साथ लीजिए और इस मोमेंट को घर घर तक पहुंचाने की कोशिश कीजिए। अपने अखलाक की तामीर, अपने किरदार की तामीर, और इस बात की कोशिश कीजिए कि सियासी लिहाज से, पॉलिटिकल लिहाज से आपके अंदर इत्तेहाद पैदा हो, शऊर पैदा हो। आप जानते हैं आज की जो सियासत है ये तो कारपोरेट पॉलिटिक्स हो गई है, इसमें रुपए का, पैसे का, धन का बहुत ज़्यादा दखल हो गया है। आमतौर से जो सियासी पार्टियां हैं उनका गठजोड़ जो होता है वो पूंजीपतियों से होता है और उसके बाद दोनों मिल करके अपना अपना उल्लू सीधा करते हैं और जनता परेशान होती है। महंगाई आसमान पर है, गरीब आदमी के लिए जीना मुश्किल है।
इसके ऊपर कोई बात करने के लिए तैयार नहीं, डेवलपमेंट के ऊपर कोई बात करने के लिए तैयार नहीं, नौजवानों की बेरोजगारी है उसके लिए कोई बात करने के लिए तैयार नहीं, औरतों के तहफ़्फ़ुज़ का मसला है, उनकी हिफाजत का मसला है, इसके ऊपर बात करने के लिए तैयार नहीं। लेकिन सूरत हाल ये है कि ऐसे मुद्दों में लोगों को उलझाया जाता है जो जज्बाती होते हैं, जो इमोशनल होते हैं। मैं यूपी से आ रहा हूँ, यूपी में इलेक्शन होने वाला है, मार्च तक जो असेंबली है उसकी मुद्दत ख़त्म हो रही है। भारतीय जनता पार्टी की सरकार थी, आज उसको कुछ बताने के लिए नहीं है कि उसने क्या डेवलपमेंट का काम किया है, क्या तरक्की का काम किया है। जब कोविड की मुसीबत आई तो किस तरह से उसने हैंडल किया, जब ऑक्सीजन की कमी हुई तो किस तरह से वहाँ लोग परेशान हुए, इन सवालात का जवाब देने के लिए उनके पास कोई चीज़ नहीं है। महंगाई आसमान पर है, इस सवाल का जवाब देने के लिए उनके पास कोई इत्मीनान बख्श चीज़ नहीं है। किसान साल भर तक एजुटेशन करते रहे, सैकड़ों किसान शहीद हो गए, कोई पूछने वाला नहीं था। लेकिन जब इलेक्शन सर पे आया, ज़िमनी इंतखाबात में हार होने लगी, तब उनकी समझ में आया कि मसला बड़ा गंभीर है, तो बिल को वापस ले लिया। अरे भाई यही पहले भी ले सकते थे। कहा गया है कि आँख की दाना खुनद नादा लेक बाद खराबी है बिसियार। जो दानिशमंद करता है वही नादान भी करता है, लेकिन मामला ख़राब करने के बाद। तो आप जानते हैं कि जब आपके पास कोई चीज़ नहीं है जो बता सकें, तो आप जो है इमोशनल मौज़ूआत को छेड़ते हैं, तो वहाँ कम्युनल मसाइल आ जाते हैं। अब राम मंदिर का मसला ख़त्म हुआ तो काशी का मसला है, मथुरा का मसला है, और कहीं नमाज पढ़ने का मसला है। नॉन इशू में लोगों को उलझाने की कोशिश की जाती है। हमें ये बताना है कि ये शातिर हैं, ये मक्कार हैं, असल मसाइल से तुम्हारी तवज्जो हटाने के लिए जज्बाती मसाइल का तुमको शिकार बनाते हैं। तुम इनसे ये पूछो कि महंगाई पे कंट्रोल कैसे होगा, तुम इनसे ये पूछो कि बेरोजगारी कैसे ख़त्म होगी, तुम इनसे ये पूछो कि सड़कें कैसे बनेंगी, कारखाने कैसे बनेंगे, रोज़गार के मौके कैसे हासिल होंगे, औरतें किस तरीके से हिफाजत के साथ इस समाज में रह करके अपना रोल अदा कर सकती हैं, नौजवानों के मसाइल कैसे होंगे। इन मसाइल पर इनको घेर के लाने की ज़रूरत है। सियासी लिहाज से बेदारी पैदा करने का मतलब यह है कि जो असल मुद्दे हैं, जो असल मसाइल हैं, उनके ऊपर डिबेट होनी चाहिए, उनके ऊपर बहस होनी चाहिए, बातचीत उनके ऊपर होनी चाहिए। ये तरबियत करने की ज़रूरत है, उन इशूज़ को उठाने की ज़रूरत है, उन मसाइल को उठाने की ज़रूरत है। और आपके अंदर ये सलाहियत होनी चाहिए, आपके अंदर ये क़ुव्वत होनी चाहिए कि आप बता सकें। हम कहते हैं कि इस्लाम अल्लाह का पसंदीदा दीन है। हम ये कहते हैं कि जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी दुनिया के लिए रहमत बना करके भेजे गए। हमें प्रूव करना होगा, हमें साबित करना होगा कि इस्लाम इन मसाइल को किस तरीके से हल करता है, गुर्बत के मसले को किस तरीके से हल करता है, औरतों को किस तरह से हिफाजत देता है, मजदूरों को उनका हक किस तरीके से देता है, समाज के जो उभरे हुए मसाइल हैं इस्लाम उनका क्या हल पेश करता है, किस तरीके से हल पेश करता है। आपको मालूम है हज़रत उमर इब्न अब्दुल अजीज़ के ज़माने में जब इस्लाम का निज़ाम रहमत नाफिज था तो इस तरह की सूरत हाल पैदा हो गई थी, इतनी खुशहाली थी और इस तरह के हालात थे कि लोग ज़कात ले करके तलाश करते थे कि कोई मुस्तहिक मिल जाए और कोई मुस्तहिक नहीं मिलता। जब अदल होता है, जब इंसाफ होता है, जब लोगों को उनके हुकूक दिए जाते हैं तो ज़मीन के अंदर से भी नेमतें निकलती हैं, आसमान से भी नेमतें बारिश होती हैं। अल्लाह ताला ने फरमाया है वलौ अन्ना अहलल कुरा आमनु वत्तक़ौ लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्ज़। अगर सरज़मीन पे रहने वाले ईमान और तक़वा का सबूत दें, खुदा तरसी का सबूत दें, तो हम आसमान से भी उनके ऊपर नेमतें उड़ेल देंगे और ज़मीन के अंदर से भी नेमतें उबल पड़ेंगी। आपके अंदर ये सलाहियत होनी चाहिए कि आप साबित कर सकें, आप बता सकें, आप डिबेट कर सकें, आप चैनल्स पे जा सकें और इस्लामी तालीमात का तारुफ करा सकें। बदनाम किया जाता है कि ख़वातीन के साथ इस्लाम ने ज़्यादती की। ख़वातीन को कई मसाइल में इस्लाम ने मर्दों से ज़्यादा हक़ दिया है। आप जानते हैं वालिदैन का हक बहुत ऊंचा है। एक सहाबी ने पूछा है कि अल्लाह के रसूल मेरे लिए मेरे हुस्ने अखलाक का सबसे ज़्यादा मुस्तहिक कौन है? आपने कहा तुम्हारी माँ। उन्होंने कहा उसके बाद कौन है? आपने कहा तुम्हारी माँ। उन्होंने कहा उसके बाद कौन है? आपने कहा तुम्हारी माँ। जब चौथी बार पूछा कि उसके बाद कौन है तो आपने कहा कि तुम्हारे वालिद। आप अंदाज़ा कीजिए औरत का हक, माँ की हैसियत,
इस्लाम कहता है कि माँ के कदमों के नीचे जन्नत है, माँ की खिदमत करके जन्नत हासिल कर सकते हो, जिसके अंदर अल्लाह का डर होगा और जो मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का शेदाई होगा, वो अपने बूढ़े माँ बाप की खिदमत करेगा, उनको ओल्ड होम में ले जा करके नहीं छोड़ेगा। इस्लाम ने औरतों को वरासत में हक दिया, महर का हक दिया, कारोबार का हक दिया, अपनी राय देने का हक दिया, हर मैदान में उनको काम करने का हक दिया। ये सलाहियत होनी चाहिए कि आप इस्लामी तालीमात का तारुफ करा सकें और जो एतराज़ात हैं उनको दूर कर सकें, उनका दिफा कर सकें। तो मेरे भाइयों, मेरे बुज़ुर्गों, उम्मत मुस्लिमा की हैसियत एक ख़ास हैसियत है और उम्मत मुस्लिमा का मकाम एक ख़ास मकाम है। कुरान मजीद में कहा गया कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, बेहतरीन उम्मत हो तुम, सारे लोगों के लिए तुमको बर्पा किया गया है, उठाया गया है, सारी इंसानियत की खिदमत तुम्हें करनी है। तुम लोगों के खैर खा हो, तुम लोगों को खैर की दावत देने वाले हो, लोगों की भलाई का काम करने वाले हो। तुम्हें अपने लिए नहीं जीना है, लोगों के लिए जीना है और लोगों के मसाइल को हल करना है। खिदमत खल्क तुम्हारा शियार होना चाहिए, जन सेवा तुम्हारा शियार होना चाहिए, लोगों की खिदमत करके अल्लाह का कुर्ब तुम्हें हासिल करना चाहिए। तो हमें ये किरदार पैदा करना है, हमें ये कैरेक्टर पैदा करना है और हमें इस हैसियत से अपने मकाम और मनसब को समझते हुए हमें अपनी जिम्मेदारियां अदा करने के लिए तैयार होना है। खुदाए लम यज़ल का दस्ते कुदरत तू जुबा तू है, यकीन पैदा करे गाफिल कि मगलूबे गुमा तू है, और परे है चरखे नीली फाम से मंजिल मुसलमा की, सितारे जिसकी गर्दे राह हो वो कारवां तू है, मका फानी मकी फानी अजल तेरा अबद तेरा, खुदा का आखिरी पैगाम है तू जावेदा तू है। अपने मकाम को पहचानिए, अपनी हैसियत को पहचानिए, दुनिया में गुम मत हो जाइए। आम नौजवानों की तरह से अपनी सरगर्मियों का मरकज दुनिया कमाने को मत बनाइए। आपके लिए आखिरत है, आपके लिए जन्नत है, आपके लिए अल्लाह की रज़ा है। आपकी मंजिल, आपका मकसद, आपकी आरजू, आपकी तमन्ना अल्लाह की रज़ा और जन्नत के अलावा कुछ नहीं होना चाहिए। ये दुनिया आर्जी है, ये ख़त्म हो जाएगी। इस हैसियत से अपने आप को तैयार करने की ज़रूरत है और इस मुल्क में एक निजात दहिंदा की हैसियत से सारी इंसानियत को गले लगा करके उसके मसाइल को हल करने के लिए जद्दोजहद करने की ज़रूरत है। बस इस पैगाम के साथ मैं अपनी बात को ख़त्म करूँगा कि इकरार हमारा है ज़माने की नज़र में, इकरार हमारा है ज़माने की नज़र में, इनकार हमारा है ज़माने की नज़र में, और किरदार हमारा है ज़माने की नज़र में। हम अपनी ही तस्वीर को रुसवा न करेंगे, मर जाएंगे, ईमान का सौदा न करेंगे। हम इज़्ज़त के साथ जिएंगे, हम ईमान के साथ जिएंगे, हम आज़ादी का अलम लेकर के उठेंगे, हम ग़ुलामी के ख़िलाफ़ जद्दोजहद करेंगे, हम तमाम इंसानों को उनको इज़्ज़त का जो मकाम है दिला के रहेंगे इंशाअल्लाह। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। താങ്ക് യു താഹിർ മദനി സാഹിബ്. താഹിർ മദനി സാഹിബിൻ്റെ ഉദ്ഘാടന പ്രഭാഷണത്തിൻ്റെ സംഗ്രഹ വിവർത്തനം സോൾഡാറ്റി സംസ്ഥാന കമ്മിറ്റി അംഗം ഡോക്ടർ VM സാഫിർ നിർവഹിക്കുന്നു. ബിസ്മില്ലാഹിർ റഹ്മാനിർ റഹീം. അൽഹംദുലില്ലാഹി റബ്ബിൽ ആലമീൻ. അസ്സലാത്തു വസ്സലാമു അലാ റസൂലിഹിൽ കരീം വഅലാ ആലിഹി വഅസ്ഹാബിഹി വമൻ തബിഅഹും ബിഇഹ്സാൻ ഇലാ യൗമിദ്ദീൻ. ബഹുമാന്യനായ ഹൽക്ക അമീർ MI അബ്ദുൽ അസീസ് സാഹിബ്, അസിസ്റ്റന്റ് അമീർ മുജീബുർ റഹ്മാൻ സാഹിബ്, സോൾഡാറ്റി സംസ്ഥാന പ്രസിഡന്റ് നഹാസ് മാള സാഹിബ്, എൻ്റെ ഏറ്റവും പ്രിയങ്കരായ സഹോദരങ്ങളെ സഹോദരികളെ, അസ്സലാമു അലൈക്കും വറഹ്മത്തുള്ളാഹി. എന്നെ സംബന്ധിച്ചോളം വലിയ സന്തോഷം നൽകുന്ന ഒരു നിമിഷമാണ് ഇത്. സോൾഡാറ്റി യൂത്ത് മൂവ്മെൻറ്റിനെ പോലുള്ള ഒരു മഹത്തായ പ്രസ്ഥാനത്തിൻ്റെ ഐതിഹാസികമായി സംഭവിക്കാനിരിക്കുന്ന സമ്മേളന പ്രഖ്യാപനത്തിന് സാക്ഷ്യം വഹിക്കാൻ അവസരം കിട്ടി എന്നത് എന്നെ സംബന്ധിച്ചോളം ഏറെ സന്തോഷം നൽകുന്ന കാര്യമാണ്. ഈ പ്രദേശത്തെ സംബന്ധിച്ചോളം ഇസ്ലാമിക ചരിത്രത്തിൽ തന്നെ ആദ്യ നൂറ്റാണ്ടിൽ തന്നെ ഇസ്ലാമിൻ്റെ ആഗമനത്തിന് സാക്ഷ്യം വഹിച്ച ഒരു പ്രദേശമാണ് നിങ്ങളുടെ ഈ നാട് എന്ന് പറയുന്നത്. അതുകൊണ്ട് തന്നെ ഈ നാടിനോടുള്ള വല്ലാത്ത എൻ്റെ സ്നേഹവും മഹബത്തും ഈ ഒരു അവസരം ഞാൻ നിങ്ങൾക്ക് മുമ്പിൽ വെക്കുകയാണ്. ഖുലഫാ റാഷിദുകളുടെ കാലം മുതൽക്ക് തന്നെ ഇസ്ലാമിൻ്റെ ആഗമനത്തോടുകൂടി ഇന്ത്യയിലേക്ക് ഇസ്ലാമിൻ്റെ വെളിച്ചം വന്നെത്തിയ ഒരു പ്രദേശമെന്ന മഹത്വമേറിയ ഒരു നാടാണ് ഇത് എന്നതിൽ നിങ്ങൾക്കേവർക്കും അഭിമാനിക്കാവുന്ന കാര്യമാണ്. നമ്മെ സംബന്ധിച്ചോളം നമ്മുടെ രാജ്യം എത്തി നിൽക്കുന്ന പ്രത്യേകമായ സാഹചര്യത്തെ കൂടുതലായി വിശദീകരിക്കേണ്ടതില്ല എന്നാണ് ഞാൻ മനസ്സിലാക്കുന്നത്.
ഇന്ത്യ മഹാരാജ്യത്തിൻ്റെ ഏറ്റവും വലിയ സവിശേഷത എന്ന് പറയുന്നത് ലോകത്തെ തന്നെ ഏറ്റവും വലിയ ജനാധിപത്യ രാജ്യമാണ് നമ്മുടെ ഇന്ത്യ രാജ്യം. എന്ന് മാത്രമല്ല ഏറ്റവും വലിയ വൈവിധ്യങ്ങളോടുകൂടി നിലകൊള്ളുന്ന ഒരു രാജ്യമാണ് ഇന്ത്യ മഹാരാജ്യം. വ്യത്യസ്ത മതങ്ങളും ജാതിയും ഭാഷകളും എല്ലാം ഉൾക്കൊള്ളുന്ന വൈവിധ്യം എന്നത് ഈ രാജ്യത്തിൻ്റെ ഏറ്റവും വലിയ സവിശേഷതയാണ്. ഇന്ത്യ മഹാരാജ്യത്തിൻ്റെ ചരിത്രം എന്ന് പറയുന്നതും ഈ വൈവിധ്യങ്ങളോടൊപ്പം തന്നെ സാഹോദര്യത്തോടു കൂടി ഒന്നായി ഒറ്റക്കെട്ടായി നിലനിന്നു എന്നതാണ് ഈ രാജ്യത്തിൻ്റെ ഇന്ന് വരെയുള്ള ചരിത്രം എന്ന് നമുക്കറിയാം. അതിൻ്റെ ഏറ്റവും വലിയൊരു അടയാളമായിരുന്നു നാം നേടിയെടുത്ത സ്വാതന്ത്ര്യം എന്ന് പറയുന്നത്. സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തിൽ നമ്മുടെ പൂർവികന്മാരെല്ലാം എല്ലാ അർത്ഥത്തിലുള്ള വൈവിധ്യങ്ങളെയും മാറ്റിവെച്ചുകൊണ്ട് മറന്നുനിന്ന് ഒറ്റക്കെട്ടായി തോളോട് ചേർന്ന് സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തിൽ അണിനിരക്കുകയും സ്വാതന്ത്ര്യം നേടിയെടുക്കുകയും ചെയ്തു എന്നതാണ് ഈ രാജ്യത്തിൻ്റെ ചരിത്രം നൽകുന്ന ഏറ്റവും വലിയ സന്ദേശം എന്ന് പറയുന്നത്. എന്നാൽ ദൗർഭാഗ്യകരമെന്ന് പറയട്ടെ, ഇന്നത്തെ കാലഘട്ടത്തിൽ ചില ശക്തികൾ ഈ സാഹോദര്യത്തെയും ഈ സഹവർത്തിത്വത്തെയും തകർക്കാനുള്ള ഗൂഢമായ ശ്രമങ്ങൾ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. ഇവിടെ വംശീയവും വർഗീയവുമായ പ്രചാരങ്ങളിലൂടെ പരസ്പര സാഹോദര്യത്തെ ഇല്ലാതെയാക്കാൻ ശ്രമിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു എന്നത് നമുക്ക് ഏവർക്കും അറിയാവുന്ന അല്ലെങ്കിൽ അനുഭവിക്കുന്ന ഒരു യാഥാർത്ഥ്യമാണ്. ഏറ്റവും അവസാന ഉദാഹരണം എന്ന് പറയുന്നത് ഹരിദ്വാറിലെ സംഗമത്തിൽ മുസ്ലിം സമൂഹത്തിനെതിരെ എല്ലാ അർത്ഥത്തിലും വിദ്വേഷ പ്രചാരം നടത്തി ഭീഷണിയോടുകൂടി സംസാരിക്കുന്ന നേതാക്കന്മാർ, അവരെ അഭിമാനത്തോടുകൂടി സ്വാഗതം ചെയ്യുന്ന അനുയായികൾ, അവർക്കെതിരെ കേവലം ഒരു FIR രജിസ്റ്റർ ചെയ്തു എന്നതല്ലാതെ ഇനി എന്ത് നടക്കാനിരിക്കുന്നു എന്നുള്ളത് നമുക്ക് കാണാനിരിക്കുന്ന കാര്യം മാത്രമാണ്. ഈ ഒരു രാജ്യം നിലനിൽക്കുന്ന ഈ സാഹോദര്യ ബന്ധം നഷ്ടപ്പെടുക എന്ന് പറയുന്നത് ഒരിക്കലും തന്നെ ഇസ്ലാമിക ഉമ്മത്തിനെ സംബന്ധിച്ചോളം അല്ലെങ്കിൽ മുസ്ലിം സമുദായത്തെ സംബന്ധിച്ചോളം മാത്രം നഷ്ടമാകുന്ന ഒരു കാര്യമല്ല എന്ന് തിരിച്ചറിയേണ്ടതാണ്. മറിച്ച് ഈ രാജ്യത്തിലെ മുഴുവൻ നിവാസികളുടെയും നഷ്ടത്തിനും തകർച്ചക്കും അവരുടെ പുരോഗതിക്കുമാണ് ഈ നിലപാടുകൾ കാരണമാവുക എന്ന് ഈ രാജ്യനിവാസികൾ മനസ്സിലാക്കണമെന്നാണ് ഈ ഒരു സന്ദർഭത്തിൽ എനിക്ക് ആവശ്യപ്പെടാനുള്ളത്. പല തലങ്ങളിൽ ഇസ്ലാമിനെതിരെ, മുസ്ലിങ്ങൾക്കെതിരെ ഈ രാജ്യത്തെ ശക്തികൾ ഇറങ്ങിത്തിരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇസ്ലാമോഫോബിയയുടെ പേരിൽ ജിഹാദ് പോലുള്ള സാങ്കേതിക ശബ്ദങ്ങൾ തെറ്റിദ്ധരിപ്പിച്ചുകൊണ്ട് ഇസ്ലാമിൻ്റെ അടിസ്ഥാനമാകുന്ന വിശുദ്ധ ഖുർആനിനും സുന്നത്തിനുമെതിരെ ഇറങ്ങിത്തിരിക്കുന്ന വ്യത്യസ്തങ്ങളായ വികൃതമാക്കുന്ന നിലപാടുകളുമായി രാജ്യത്തെ ദുശക്തികൾ ഇറങ്ങിത്തിരിച്ചിരിക്കുന്ന ഒരു പ്രത്യേകമായൊരു സാഹചര്യം നാം കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നുണ്ട്. ഇവിടെ നമുക്ക് നിർവഹിക്കാനുള്ള ഒരു ദൗത്യം എന്തെന്ന് ചോദിക്കുമ്പോൾ ഇസ്ലാമിനെ കുറിച്ച്, ഇസ്ലാമിക അധ്യാപനങ്ങളെ കുറിച്ച്, വിശുദ്ധ ഖുർആനിനെ കുറിച്ച്, തിരുസുന്നത്തിനെ കുറിച്ച്, റഹ്മത്തുൽ ആലമീൻ റസൂലുള്ളാഹി സ്വല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലമയെ കുറിച്ച് കൃത്യമായ ചിത്രം ഈ രാജ്യത്ത് പകർന്നു നൽകുക എന്ന മഹത്തരമായ ഒരു ദൗത്യമാണ് യഥാർത്ഥത്തിൽ നമുക്ക് മുമ്പിൽ നിലനിൽക്കുന്നത് എന്ന് ഈ ഒരു സന്ദർഭത്തിൽ ഞാൻ ഉണർത്താൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. നമുക്കറിയാം, നമ്മൾ നേടിയെടുത്ത അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് നൽകപ്പെടുന്ന സ്വാതന്ത്ര്യം എന്ന് പറയുന്നത് നാൾക്ക് നാൾ എത്രമേൽ നിഷേധിക്കപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നു എന്നുള്ളത് പറയേണ്ടതില്ല. ഈ സമൂഹത്തിൽ, ഈ ഉമ്മത്തിൻ്റെ വലിയൊരു വിഭാഗം, ആയിരക്കണക്കിന് ചെറുപ്പക്കാർ വർഷങ്ങളോളം, 10 വർഷവും 14ഉം 15ഉം എന്നല്ല 20 വർഷത്തോളം വരെ തടവറകളിൽ കഴിഞ്ഞുകൂടേണ്ടി വരുന്ന അവസ്ഥയും, എന്നാൽ 10ഉം 15ഉം വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം കോടതി അവർ നിരപരാധികളാണെന്ന് പറഞ്ഞ് വിട്ടേച്ചു കളയുകയും ചെയ്യുന്ന വല്ലാത്തൊരു വിരോധാഭാസം അല്ലെങ്കിൽ ഒരു ഭീകരമായൊരു ചിത്രമാണ് ഇന്ന് നമ്മൾ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഇവിടെ ഇസ്ലാമിക ഉമ്മത്ത് എന്ന അർത്ഥത്തിൽ രാഷ്ട്രീയപരമായി നാം ചില വിജ്ഞാനങ്ങൾ നേടിയെടുക്കേണ്ടതുണ്ട്. രാഷ്ട്രീയപരമായ ചില യാഥാർത്ഥ്യങ്ങൾ നമുക്ക് തിരിച്ചറിയേണ്ടതായിട്ടുണ്ട്. ഇസ്ലാമിക ഉമ്മത്തിന്റെ നിയോഗം തന്നെ യഥാർത്ഥത്തിൽ ഈ രാഷ്ട്രത്തിൽ നീതി നടപ്പിലാക്കുക എന്നുള്ളതാണ്. വിശുദ്ധ ഖുർആനിന്റെ പ്രഖ്യാപനം അനുസരിച്ച് ലഖദ് അർസൽനാ റസൂലനാ ബിൽ ബയ്യിനാതി വഅൻസൽനാ മഅഹുൽ കിതാബ വൽ മീസാൻ ലിയഖൂമൻ നാസു ബിൽ ഖിസ്ത് എന്നത് വിശുദ്ധ ഖുർആന്റെ പ്രഖ്യാപനമാണ്. സൂറത്തുൽ ഹദീദ് 25-ാമത്തെ വചനം. മഹാന്മാരായ പ്രവാചകന്മാരെ എല്ലാം നാം നിയോഗിച്ചത് അവരോടൊപ്പം വേദഗ്രന്ഥവും അവരോടൊപ്പം മീസാനും തുലാസും നാം അയച്ചു എന്നായിരുന്നു വിശുദ്ധ ഖുർആന്റെ പ്രഖ്യാപനം. തുലാസ് അയച്ചു എന്നതിന്റെ താല്പര്യം, മഹാന്മാരായ പ്രവാചകന്മാരുടെ നിയോഗം എന്ന് പറയുന്നത് ലിയഖൂമൻ നാസു ബിൽ ഖിസ്ത്, ജനങ്ങൾ നീതിപൂർവ്വം നിലകൊള്ളുന്നതിന് വേണ്ടിയിട്ടാണ്. അതുപോലെ തന്നെ വേദങ്ങൾ അവതരിപ്പിക്കപ്പെടുന്നത് എന്തിനാണെന്ന് ചോദിക്കുമ്പോൾ അതിന്റെ ആത്യന്തികമായ ലക്ഷ്യം എന്ന് പറയുന്നത് ജനങ്ങൾക്കിടയിൽ നീതി നടപ്പിലാക്കപ്പെടുക എന്നുള്ളതാണ്. ഈ ദൗത്യം ഏറ്റെടുക്കേണ്ടവരാണ് നമ്മൾ എന്നുള്ളതുകൊണ്ട് തന്നെ രാജ്യത്ത് നീതിയുടെ നിലനിൽപ്പിന് വേണ്ടി നിലകൊള്ളുക എന്നത് ഈ ഉമ്മത്തിന്റെ ഭാഗമാണ് എന്ന് പറയേണ്ടതില്ല. ആ വിശുദ്ധ വചനത്തിൽ
വചനത്തിൽ വഅൻസൽനൽ ഹദീദ ഫീഹി ബഅസുൻ ശദീദുൻ വമനാഫിഉ ലിന്നാസ് ഇന്ന വലിയഅലമല്ലാഹു മൻ യഖാഫുഹു ബിൽ ഗൈബ് ഇന്നല്ലാഹ ഖവിയ്യുൻ അസീസ് എന്ന് കൂടെ അല്ലാഹു ചേർത്ത് പറയുന്നുണ്ട്. അതെന്താണെന്ന് ചോദിക്കുമ്പോൾ ഈ ദൗത്യ നിർവഹണ മാർഗത്തിൽ നമ്മൾ ഏത് നിലപാട് സ്വീകരിക്കുന്നു, അള്ളാഹുവിനെ സംബന്ധിച്ചോളം നിങ്ങൾ ഈ ദൗത്യ നിർവഹണം സാധിക്കുക എന്നുള്ളത് നിങ്ങളുടെ നന്മക്ക് വേണ്ടി മാത്രമാണ്. നിങ്ങൾ ആ ഒരു ദൗത്യം നിർവഹിക്കുന്നില്ല എന്ന് വരുന്നതോടുകൂടി അള്ളാഹുവിനെ സംബന്ധിച്ചോളം അതൊരു നഷ്ടവും വരുത്തുന്നില്ല. ഇന്നല്ലാഹ ഖവിയ്യുൻ അസീസ് എന്ന യാഥാർത്ഥ്യത്തെ നാം തിരിച്ചറിയേണ്ടതുണ്ട്. പ്രത്യേകിച്ച് യുവാക്കളോട്, അതിലുപരി പ്രത്യേകമായി സോളിഡാരിറ്റി യൂത്ത് മൂവ്മെന്റിന്റെ സജീവമായ പ്രവർത്തകരോട് എനിക്ക് പ്രത്യേകമായി പറയാനുള്ളത്, ഈ ദൗത്യം നിർവഹിച്ചുകൊണ്ട് ഇത് ഏറ്റെടുത്തുകൊണ്ട് നിങ്ങൾ രാജ്യത്ത് നിലകൊള്ളണം എന്നുള്ളതാണ്. രാഷ്ട്രീയപരമായും വൈജ്ഞാനികമായും അതുപോലെ തന്നെ മീഡിയ തലങ്ങളിലുമൊക്കെ നിങ്ങൾക്ക് ഇടപെടാൻ കഴിയുന്ന മേഖലകളിലെല്ലാം നിങ്ങൾ ശക്തരായി നിലകൊള്ളുക എന്നതാണ് ഈ രാജ്യത്ത് ഇന്ന് മുസ്ലിം സമുദായവും ഈ രാജ്യവും അഭിമുഖീകരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന വെല്ലുവിളികളെ അഭിമുഖീകരിക്കാനുള്ള ഏകമായ മാർഗം എന്ന് നാം തിരിച്ചറിയണം. നമ്മുടെ രാജ്യത്ത് നിലനിൽക്കുന്ന രാഷ്ട്രീയ ക്രമം എന്ന് പറയുന്നത് തീർത്തും കോർപ്പറേറ്റ് വൽക്കരിക്കപ്പെടുന്ന ഒരു സാഹചര്യമാണ് ഉള്ളത്. ഇവിടെ ഭരണപക്ഷമെന്നോ പ്രതിപക്ഷമോ ഇന്നില്ലാതെ കണ്ട് എല്ലാവരും കോർപ്പറേറ്റുകളുടെ അടിമകളായി തങ്ങൾക്ക് വേണ്ടുന്ന അവർക്ക് ആവശ്യമാകുന്ന താല്പര്യങ്ങൾ സംരക്ഷിച്ചുകൊണ്ട് ഈ രാജ്യത്തെ മുന്നോട്ട് നയിക്കുന്ന വല്ലാത്തൊരു ചിത്രം നമ്മൾ ഇന്ന് കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നുണ്ട്. ഞാൻ ഉത്തർപ്രദേശിൽ നിന്നാണ് വരുന്നത്. ഉത്തർപ്രദേശിൽ വരാനിരിക്കുന്ന തെരഞ്ഞെടുപ്പിന്റെ ഒരു പശ്ചാത്തലം കൂടെ നിലകൊള്ളുന്നു എന്ന് നിങ്ങൾക്കറിയാം. ഉത്തർപ്രദേശിലെ നിലവിലുള്ള ഭരണകൂടത്തിന് ആ സംസ്ഥാനത്തിന് വേണ്ടി ഏതെങ്കിലും അർത്ഥത്തിൽ ക്രിയാത്മകമായി എന്തെങ്കിലും ഒന്ന് ചെയ്തു എന്ന് പറയാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ തീർത്തും വൈകാരികമായ വിഷയങ്ങൾ മാത്രം പൊക്കിക്കൊണ്ടുവന്ന് ഈ അവിടുത്തെ നിവാസികൾക്കിടയിൽ പരസ്പര വിദ്വേഷം പ്രചരിപ്പിക്കുന്ന, ബാബരിക്ക് ശേഷം മധുരയും അതിനുശേഷമുള്ള ഓരോരോ നടപടിക്രമങ്ങളുമായി വൈകാരിക വിഷയങ്ങളിൽ മാത്രം കേന്ദ്രീകരിച്ചുകൊണ്ട് പ്രചാരം നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന, ഇലക്ഷൻ പ്രചാരം നടത്തുന്ന ഒരു സംസ്ഥാനമാണ് ഇന്ന് ഉത്തർപ്രദേശ് എന്ന് പറയുന്നത്. അവർ ഏതെങ്കിലും അർത്ഥത്തിൽ ആ സംസ്ഥാനത്തിന് വേണ്ടി ക്രിയാത്മകമായി എന്തെങ്കിലും ഒന്ന് ചെയ്തു എന്ന് ജനങ്ങൾക്ക് മുമ്പിൽ പറയാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ കോവിഡിനെ നേരിട്ടെടുത്ത് എത്രയോ കണക്കിന് മനുഷ്യന്മാർ അവിടെ മരണപ്പെട്ടു പോയി. കർഷക സമരത്തെ അവർ അഭിമുഖീകരിച്ചത് അവസാനം ഗത്യന്തരമില്ലാതെ തങ്ങൾ ആഭ്യന്തരമായി അല്ലെങ്കിൽ ഇന്റേണൽ തലത്തിൽ അനുഭവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന അല്ലെങ്കിൽ പ്രാദേശികമായ തെരഞ്ഞെടുപ്പുകളിൽ പരാജയം ഏറ്റുകൊണ്ടിരിക്കുന്നു എന്ന തിരിച്ചറിവിൽ നിന്നാണ് യഥാർത്ഥത്തിൽ വിവാദ കർഷക ബില്ല് പിൻവലിച്ചത് എന്ന് ആർക്കും തന്നെ അറിയാൻ കഴിയുന്ന ഒരു കാര്യമാണ്. അതെല്ലാം ആദ്യമേ ചെയ്ത് ഈ രാജ്യത്തുണ്ടായ പ്രയാസങ്ങളൊക്കെ പരിഹരിക്കാൻ കഴിയുന്ന ഒരു വിഭാഗമായിരുന്നു അവർ. പക്ഷേ വളരെ കൃത്യമായി കോർപ്പറേറ്റ് താല്പര്യങ്ങൾ സംരക്ഷിക്കാൻ നിലകൊള്ളുന്നു എന്നത് മാത്രമാണ് അവിടങ്ങളിൽ നമുക്ക് കാണാൻ കഴിയുന്നത്. ഇവിടെയാണ് ഇസ്ലാമിന്റെ മഹോന്നതമായ സന്ദേശവുമായി നമുക്ക് ഇറങ്ങിത്തിരിക്കാൻ കഴിയേണ്ടതായിട്ടുള്ളത്. ഇസ്ലാം പീഡിതരുടെയും അവകാശ നിഷേധങ്ങൾക്കെതിരെയും എങ്ങനെയാണ് ശബ്ദിക്കുന്നത് എന്നത് നമുക്കറിയാം. ചരിത്രത്തിൽ റസൂലുള്ളാഹി സ്വല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലം അവകാശ നിഷേധിച്ചവരുടെ, പീഡിതരുടെയും മർദ്ദരുടെയും കൂടെ ഏതർത്ഥത്തിൽ നിലകൊണ്ടു എന്നത്, സ്ത്രീകളുടെ അവകാശങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഇസ്ലാം ഏതർത്ഥത്തിൽ ശബ്ദിച്ചു എന്നുള്ളത്, അന്ന് ആ അർത്ഥത്തിൽ സ്ത്രീ അടിച്ചമർത്തപ്പെടുന്നവരുടെയും അവകാശങ്ങൾ നിഷേധിക്കപ്പെടുന്നവരുടെയും സ്ത്രീ സമൂഹത്തിൻ്റെയും ഒക്കെ അവകാശങ്ങൾക്കും അവരുടെ പുരോഗതിക്കും വേണ്ടി ഇറങ്ങിത്തിരിക്കുക അല്ലെങ്കിൽ അതിനുവേണ്ടി നിലകൊള്ളുക എന്നത് ഇസ്ലാമിക ഉമ്മത്തിന്റെ ഭാഗമാകുന്ന ഏതൊരാളെ സംബന്ധിച്ചോളം അത് വളരെ പ്രധാനമാണ്. ആ അർത്ഥത്തിൽ നീതിയും സമാധാനവും സ്ഥാപിക്കപ്പെടുന്ന ഒരു പ്രദേശം ഒരിടത്തുണ്ടായിത്തീരുന്നുവെങ്കിൽ അവിടങ്ങളിൽ ദൈവികമായ സഹായം വന്നെത്തുക തന്നെ ചെയ്യുമെന്നത് ഖുർആന്റെ പ്രഖ്യാപനമാണ്. വലൗ അന്ന അഹ്ലൽ ഖുർആ ആമനൂ വത്തഖൗ ലഫതഹ്നാ അലൈഹിം ബറകാത്തി മിനസ് സമാ. ദൈവികമായ സഹായം തന്നെ അത്തരം നാടുകളിൽ ലഭ്യമാകുമെന്നത് ഇസ്ലാമിക ചരിത്രത്തിൽ അത് സാക്ഷ്യപ്പെടുന്നതാണ്. ആ അർത്ഥത്തിൽ ഇസ്ലാം മുന്നോട്ട് വെക്കുന്ന അവകാശങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഇസ്ലാം ശബ്ദിക്കുന്ന അധ്യാപനങ്ങളെ കുറിച്ച്, പീഡിതർക്ക് വേണ്ടി ഒന്നിച്ചു നിൽക്കേണ്ടതിന്റെ ഉത്തരവാദിത്തങ്ങളെ കുറിച്ച് ഈ നാട്ടിൽ ആ ഒരു ദൗത്യവുമായി ഇറങ്ങിത്തിരിക്കുക എന്നതാണ് നമ്മിൽ അർപ്പിതമായിട്ടുള്ളത്. കാരണം വിശുദ്ധ ഖുർആൻ നമ്മെ വിശേഷിപ്പിക്കുന്നത് കുൻതും ഖൈറ ഉമ്മത്തിൻ ഉഖ്രിജത് ലിന്നാസ് എന്നുള്ളതാണ്. ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടി നിയോഗിക്കപ്പെടുന്ന ഒരു ഉമ്മത്താണ് നിങ്ങൾ എന്നുള്ളതാണ്. പീഡിതരാകുന്ന വിഭാഗങ്ങൾക്ക് വേണ്ടി അവരുടെ സാമൂഹിക അവർക്ക് വേണ്ടുന്ന ഇടപെടലുകൾ നടത്തിക്കൊണ്ട് സേവന പ്രവർത്തനങ്ങളായി ഈ രാജ്യത്ത് നിലകൊള്ളുന്ന നീതി നിഷേധങ്ങൾക്കെതിരെ ശബ്ദിച്ചുകൊണ്ട് ഇസ്സത്തോടുകൂടി നിലകൊള്ളുക എന്നതാണ് നമുക്ക് മുമ്പിൽ നിർവഹിക്കാനുള്ള ദൗത്യം. അങ്ങനെ ദൗത്യം നിർവഹിച്ച് ഇറങ്ങിത്തിരിക്കുന്നവരെ സംബന്ധിച്ചോളം നാളെ ഒരു ലോകം വരാനിരിക്കുന്നതും പരലോകം അവിടെ നിങ്ങളെ കാത്തിരിക്കുന്നത് സ്വർഗമാണ്, സർവോപരി അള്ളാഹുവിന്റെ തൃപ്തിയാണ്. ആ ലക്ഷ്യത്തിന് വേണ്ടി ഒറ്റക്കെട്ടായി ഇസ്സത്തോടുകൂടി ഈമാനികമായ കരുത്തിൽ നിങ്ങൾ നിലകൊള്ളുക, അതിനായി പോരാടുക എന്ന് മാത്രമാണ് ഈ ഒരു സന്ദർഭത്തിൽ ഉണർത്താനുള്ളത്. വആഖിറു ദഅവാനാ അൽഹംദുലില്ലാഹി റബ്ബിൽ ആലമീൻ. അസ്സലാമു അലൈക്കും വറഹ്മത്തുള്ളാഹി വബറകാതുഹു. നന്ദി വി എം സാഫിർ.